स्वीकार. नाही नाही मला नाही जमणार हो, भीती वाटते सांगितलं ना. तुमचे विचार घेऊन जगण्याची भीती वाटते हो. आपल्यावर अन्याय होतोय की गाडी वाचण्याची भीती वाटते आम्हाला महाराज. कारण आमच्यातल्या शिवाजीला तुमच्यासारखे मावळे भेटत नाही तो. आणि मग प्रत्येक शिवाजीचा लढा हा त्याचा एकट्याच होतो. सगळे मावळे जागच्या जागी फिरून जातात. हे असंच झालं महाराज, असंच झालं. आमच्यासाठी लढत होता तो अटी तुमचा ढोला मारला गेला. त्या पाठोपाठच्या साथीदारी मावळे फक्त खिंडीतून आवाजून बघत राहिलं महाराज. आणि गरीबाने शिवाजीला त्यांची फाटली होती कारण जनताचाही निघली होती. पंडाची ही उरली ज्योत्या आता इडली होती. शिलान शिलान
निश्चयाचा महामेरू बहुत जनांची आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी मी अत्यंत शांत जीवन जगण्याचा निर्णय घेतला. आपल्या मर्यादा ऍक्सेप्ट होईपर्यंत माणसाला त्रास होत राहतो. नाही, घाबरू नका महाराज, आमच्यात खूप एकता आहे, एक वाक्यता आहे आणि आता मी सगळ्यांनी एकमतानं प्रतिकार न करण्याचा निश्चय केला आहे. ऐकले ना निश्चयाचे महामेरू सगळे. आम्ही ना आमच्यावरती सुरक्षित तटबंदी उभी केली आहे महाराज. जवानांची भीती सतत पहारा देत असते. प्रत्येकाच्या भोवती सुरक्षित भिंती आहेत. भिंत माझ्या भोवती, भिंत तुझ्या भोवती, भिंत आम्ही भिंतावा भिंतावा, भिंती भिंती सर्वकडे इकडे इकडे चोहीकडे आनंदी आनंद घडे. भिंतीची भीती भिंतीची भिंतींना परिणामी दुसऱ्याची भीती आमच्या भिंतीवर, आमच्या भिंतीतून आमच्या आत प्रवेश करण्याची भीती असते. म्हणून प्रत्येक भिंतीला भीती, प्रत्येक भिंतीची. कोणीतरी हरवला, कोण मरे कळलेच नाही. चौघांची वाचा गेली, कुणाची कळलेच नाही. तिघांचे डोळे गेले, कुणाचे दिसलेच नाही. सगळ्यांनी एक साथ आवाज द्या, सर्व भिंती सर्वांच्या सर्व कल्याणासाठी. एकाने आवाज दिला नाही, तो दिसेनासा झाला. कोण मरे कळलेच नाही. भिंतींची सवय होईल, सवयीची भिंत होईल. भिंतीला शिस्त हवी, शिस्तीला भिंत हवी. 1 2 3 4 भिंत भरायची डोके उठा. भिंत आम्ही भिंतावा भिंतावा. अरे तुम्हाला कळतंय का, त्या भिंतींनीच घात केलाय तुझा. नाही, कसं शक्य आहे महाराज? या भिंती स्वसंरक्षणासाठी आहे. सावळीच्या खोड्याहून घनदाट झाल्या त्या भिंती. मग आता प्रत्येकाला पीस आणि प्रायव्हसी हवी आहे ना महाराज, म्हणून आहे सगळं. त्या भिंतींनी जीव घेतला त्या ऍक्टिव्हिस्टचा आणि त्याच्या सारख्या अनेकांचा. त्यांचा जीव गेला महाराज कारण त्यांनी भिंती नाकारल्या. नाही, त्यांचा जीव गेला कारण तुम्ही भिंती स्वीकारल्या. नको ना महाराज, नको ना. खूप अस्वस्थ वाटतो तुमच्या विचारांनी. नको वाटतंय सगळं. मला यातून बाहेर, मला बाहेर जाऊ दे. मला खूप दुखतंय, मला वेदना होत
मला विसरायचं सगळं. ती दिवस कोठून घ्या स्वतःला या भिंतींमध्ये. अरे कुटमरून मरून जाल. दीर्घ श्वास घ्या आणि असाच प्राणायाम रोज करत जा. आणि हा व्यायाम तुम्ही ऑफिसमध्ये एटीचाही करू शकता. स्वसंरक्षण करायचं तर आधी शरीर व मन कणखर व बळकट करावं लागतं. हे बघा मी तुम्हाला काही बॉडी टोनर गोळ्या लिहून देतो, त्या वेळेवर घ्या. अरे हे सगळं बघून रक्त खवळत नाही तुमचं. आणि या बीपीच्याही गोळ्या लिहून घ्या. खाण्यात मिठाला जागा. आणि खाण्यात मीठ जरा कमी करा. अरे तुम्हा स्वराज्य स्वदेश यांची आठवण होते कधी? अरे 15 ऑगस्ट शुक्रवारी येतं यावेळी लॉंग वीकेंड मिळणार आहे. अरे तुमचा समाज एकत्र येतो कधी? म्हणून टाका ती लौकिकाची भिंत. मुक्त करा माझ्या मावळ्यांना शहराची मधल्या पुतळ्यामधून. महाराज काही ऐकू येत नाही हो. अरे लाज वाटेल हवी तुम्हाला. आज आम्ही आदर्श शोधायची गरज पडली की तुम्हाला 350 वर्ष मागे जाऊन आमच्यापर्यंत यावं लागतं. अरे तुमच्याच आदर्श नाचतात महाराज. महाराज तुमचा आवाज येत नाही हो माझ्यापर्यंत. नाही मी नाही पोहोचू शकत तुमच्यापर्यंत. कसंही नाव मध्ये किती गर्दी झाली बघा ना. आपण पुढच्या वर्षी भेटू गणेशोत्सवात किंवा शिवजयंतीला. ओके पुढच्या वर्षी लवकर या. या साऱ्या पोरांचे राष्ट्र कुठले? त्यांच्यावर पाखर धरील असे निशाण कुठले? ज्यांचे पुराण कुठले, पुराण कुठले, धम्मपद कुठले? त्यांच्यासाठी शक्काल होईल असे क्षितिज कुठले? कुणी हात दिली की हे पेटून उठले, कुणी घोषणा केल्या आणि हे लढत सुटले. त्यांची बेवारशी पेटे लागली काळोखाच्या काठाशी. मग म्हणतात ते आहे यांच्यासाठी ते स्वातंत्र्य कुठले? हमारे हाथों में पार
नहीं जानते लोग तुमने किया झूठी उनकी फरमाइश हमारे लगातार का खुद का बताओ करे तो करेगा नहीं है कोई जो हमें कुछ पता है बताओ करे तो करेगा। अब बताओ करे तो करेगा। काय करू महाराज तुम्हीच सांगा. तुम्ही शिवाजी राजे भोसले बोलत असता तरी आमच्यापैकी कोणीच सिनेमातला हिरो नाही. काय करू. निर्णवलेला पॉलिटिशियन होता येत नाही, गल्लीतला गुंड जागा होता येत नाही, भ्रष्ट पोलीस होता येत नाही, त्याच्यासारखं आरटी ऍक्टिव्हिस्ट पण होता येत नाही. आम्ही बस फोडू शकत नाही, दंगल घडवू शकत नाही, दगडफेक करू शकत नाही, सत्ता घेऊ शकत नाही. अगदी प्रामाणिकपणे जगायचं ठरवलं तर त्याला आजूबाजूचे लोक काही करू देत नाही.